हाय हॅलो नमस्कार, जया ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. शेतकरी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, अशी असते आमच्या दिवसाची सुरुवात. सकाळची मी उठले आणि मस्त आवरून घेतलं. माझं आवरल्याच्या नंतर परत मी गोधड्यांच्या घड्या घालून घेतल्या. तुम्हाला गोधड्या आवडतात का पांघरून घ्यायला? मला सांगा नक्कीच कमेंट करून. कारण आमच्याकडे तर ना गोधडी खूप आवडते पांघरून घ्यायला. नंतर घरं झाडून घेतली मी. कारण कसं ना, सकाळची सुरुवात असते तर आमची अशीच असते रोजची सुरुवात. घरं सगळी आवरून घेतली मी. सोफ्यावरचे कवर वगैरे आणि व्यवस्थित असं झाडून घेतली फरशा आणि केर काढून घेतला. सकाळची सुरुवात अशीच असते. बघा, मी तुळशीला पाणी घालून घेते. दररोज मी तुळशीला पाणी घालते न चुकता. आणि बघा, आमच्या गावाकडे ना असंच असतं, म्हणजे सगळ्यांच्याच घरी गावाकडे असंच असतं. दिवसाची सुरुवात अशीच होते. तुळशीला पाणी घालून घेतलं, तुळशीची पूजा झाली की मी देवपूजासुद्धा करून घेतलेली आहे. बघा, मस्त फुलं ठेवून घेतलेली, आरती लावून घेतलेली आहे, अगरबत्ती लावून घेते मंदिरामध्ये आणि मस्तपैकी पूजा करून घेते. मी तुम्हाला आज डेलीचं रुटीन दाखवणार आहे. तर बघा, मी ब्लाऊज शिवते. मग एवढी पूजा झाली ना, मी तुम्हाला ब्लाऊजमध्ये मी काय काय शिवलं हे दाखवणार आहे बरं का. पुढे स्वयंपाक पण दाखवणार आहे. तर बघा, देवपूजा झालेली आहे मस्त. आपण देवाची पूजा करून घेतली. देवाला अगरबत्ती लावून घेतली, धूप लावून घेतला आणि आरतीसुद्धा लावून घेतलेली. देवाच्या पाया पडून घेते आणि मस्त आपली पूजा झालेली आहे. अशीच आमच्या गावाकडची सुरुवात असते दिवसाच्या. तुमची कशी सुरुवात असते मला नक्की कमेंट करून सांगा. चला, मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते कोणते कोणते शिवलेले आहेत. तर बघा, हे मी काल ब्लाऊज शिवलेले आहेत. बघा, असे डिझाईनवाले ब्लाऊज मी शिवलेले आहेत. काही आरी वर्क केलेले आहेत तर काही सिंपल आहेत. तर बघा, ह्याला अशी डिझाईन होती बॅकला, ती पण शिवलेली आहेत. आज काय झालेलं आहे बघा, ह्याला खूप सारा आरी वर्क आहे. बाह्यांच्या दंडाला वगैरे पाठीमागं बॅकला. आणि बघा, असे मस्त काही साधे काही सिंपल असे मस्त ब्लाऊज मी शिवून घेतलेले. हे मी 7 ब्लाऊज मी काल रेडी केलेले आहेत. ते कस्टमरला आपल्याला द्यायचे आहेत. तर बघा, मी असं मशीन काम पण करते. तर चला, आता चुलीवरच्या भाकरी बनवू मस्तपैकी. सोन्याच्या भाकरी म्हणजे मकाच्या भाकरी बघा. तर ह्या मकाच्या भाकरी बनवायचं काम असतं आमचं आणि त्या पण चुलीवरच्या. डेलीचं आम्ही चुलीवरचं जेवण बनवतो बरं का. आणि कारण चुलीवरचं जेवण हे म्हणजे खाण्यासाठी तर चविष्ट असतं, तितकंच हेल्थसाठी म्हणजे आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप म्हणजे नाही का फायद्याचं असतं. तर बघा, मस्त अशा चुलीवरच्या भाकरी करून घेतल्या आम्ही आणि माझ्या जावांनी वगैरे आम्ही. आणि मस्त स्वयंपाक करून घेतला चुलीवरचा. तुम्ही पाहू शकता किती पिवळ्या जरद भाकरी दिसत आहेत. मग हे आहेतच सोन्याच्या भाकरी. तुम्हाला सोन्याच्या भाकरी आवडतात का मला कमेंट करून सांगा. नंतर मग मी भांडी घासून घेतली, कारण आवरून मला पटकन आवरून शेतात जायचं होतं. तर म्हटलं चला, पटकन आवरून घेतली. चुलीवरची भांडी मी बाहेरच घासून घेतली. मग नंतर परत ही घरातली भांडी होती, भाजी वगैरे केलेली, तर ती पण भांडी मी घासून घेतली. लहान मुलं असल्यामुळं काय होतं ना, की मुलं हे दे ते दे करतात, त्यामुळं खूप सारी भांडी पडतात. तर ही भांडी घासून घेतली, धुणं धुवून घेतलं, घरचं सगळं आवरलं आणि डायरेक्ट शेतात गेले, कारण बाया येणार होत्या कामाला. तर म्हटलं चला, बायांच्या आधी थोडा वेळ तरी का होईना आपण गेलं पाहिजे, आवरलं पाहिजे. आणि पटकन असं खुरपून घेते. मस्त असं हिरवीगार शेती झालेली आपली. पलीकडे तुम्हाला दिसत असेल केळीची बाग, ही मस्त मका. असंच मस्त डेली रुटीनचे व्हिडिओ असतात आपले. तुम्हाला आवडत असतील आपले व्हिडिओ तर लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि गावाकडचे असे शेताकडचे व्हिडिओ बघायला नक्की विसरू नका. असाच होता आपला हा दिवसाचा डेली ब्लॉग. तुम्हाला माझा डेली ब्लॉग आवडला का मला कमेंट करून सांगा. आज ह्या शेतात आहे, पण उद्या नक्कीच आपण केळीच्या शेतामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे केळीच्या शेतामधली धमाल. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या. चॅनलवरती नवीन असाल तर जॉईन करून घ्या. आणि मस्त अशी खुरपून घेतलेली आहे मी मकाचं शेत. आणि कसा वाटला तुम्हाला डेली ब्लॉग नक्कीच मला सांगा. धन्यवाद माझा पूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल. आणि असा सपोर्ट करत राहा तुम्ही माझ्या चॅनलला, कारण आपल्याला हे शेताकडचे गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे. तर बाय, भेटू नंतर व्हिडिओमध्ये. बाय बाय.